श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 36 श्री गणेशाय नमः। जय जयाजी भक्त तारका मम पूर्वजा ज्ञानार्का नरहरी नामे पुण्य श्लोका। पुढे ग्रंथ बोलवी। मागील अध्यायी कथन। रेवणनाथा ते अत्री नंदन वरद चित्ते प्रसन्न होवण सनात चित्ते केला असे केला तरी प्रतापवंत परी सरस्वती विप्राचा अभिप्राय हेत चित्ते करुणी केला शांत रेवणनाथ गेला असे तरी आता पुढे श्रोती परी 6वे आव्हाना ग्रंथा अर्थी रेवणनाथ कैलासा प्रती कैलासद्वारी प्रकटला दिसे जैसा भास्कर की उदय पावला रोहिणीवर की सहस्र चपलांचा एक भार अंग कांती मिरवतसे ऐसा महाराज तेजपुंज ग्रामद्वारी येता भोज तवते शिवगण विजय ध्वज रक्षणा असती द्वारात त्यांनी पाहुनी योगमूर्ती हटकोनी उभा केला क्षिती म्हणती तुम्ही कोणती नूतन गणती जाता कोटे महाराजा एरू म्हणे रेवणनाथ नाम असे या देहाते विजय करणी भव भेटीते आम्हा जाणी आहे की एरू म्हणती कवणकारी आम्हा लागी शीघ्र सांगावे नाथ म्हणे विप्रतनय सत्य चोरीला शिवाणे तरी तयासी शिक्षा करुण घेऊनी जाईने विप्रनंदन ऐसे एकता शिवगण परमचित्ती क्षोभले म्हणती बाबा बोलसी वचन यात आम्हासी आले समजोण तुमचा गुरु गंधर्व जाण आम्हा लागी वाटतो परी गंधर्वाचा संस्कार पाहू आला प्रहार तरी तो तेथेची करावा आदर फिर मागारा येथोनी ऐसे बोलती शिवगण त्यासी परमकोप चढला त्याचे मानसी म्हणे गुरु गंधर्व वंशी तरी तुम्हा दावितो अरे तुम्ही गंधर्वा समान फिरो नका राणो राण ऐसे म्हणून करे भक्ती बंधन भस्म चिमुटी कवळिली स्पर्श अस्त्र जपोनी मोठी फेकिता झाला भस्म चिमुटी तेने द्वारपाळ मही पाटी खिळोनिया राहिले 1,300 गण महिते केले व्यक्त उचलू जाता स्वपदाते मही पदाते सोडिना पद मही पासुनी कदान सुटती म्हणून हस्त धरुणी काढू जाती तेने महिते व्यक्त होती वय हस्तगणांचे ऐसे 1,300 ओनवे केले मही व्यक्त मग सर्वांलागी बोले नाथ कोण गंधर्व सांगारे ऐसे विपरीत करणी प्रविष्ट होता त्या शिवगणी हा वृत्तांत सकळ शिवभोनी शिवालागी समजला कैलासवासी शिवाचे गण त्यांनी विपर्यास पाहुणा परम भयभीत चित्ती होवण शिवालागी दर्शविती उभे राहुनी शिवा निकट म्हणती महाराजा निळकंठा एक मानव सुभट ग्रामद्वारी पातला आहे तेने 1,300 द्वारगण केले मही व्यक्त करचरण दोन्ही ओनवे समस्त आरंभळती महाराजा ऐसी एकुणी शिवे मात कल्पांत भैरवा आज्ञापित म्हणे कोण आला येथ शिक्षा त्याते करारे ऐसे एकता शिव वचन अष्टही भैरव प्रलयाग्न सवे घेऊनी शतकोटी गण ग्रामद्वारी पातले तवते 1,300 भैरवी पाहिले मही व्यक्त मग परम कोपुनी पिनाक हात शरभया योजितसे ते नाथे चपळपणी पाहुन शस्त्र अस्त्रांचे संधान तीव्र कल्पनी शतकोटी गण तयासी ते खिळियले अष्ट भैरव प्रताप दर्प कदान गणिती अस्त्र प्रताप टनत्कारुणी शरचाप तीव्र अस्त्रे योजिती एक योजिती वातास्त्र प्रबळ एक योजिती प्रळयानळ एकी नागास्त्र परम विशाळ विषधारा योजले एकी धूमास्त्र योजले कठीण एकी वासव शक्ती केली निर्माण एकी ब्रह्मास्त्र शापवचन शापादपी योजले ते एके वज्रास्त्र योजले सबळ जे सकळ अस्त्रा असे अतुळ वीर भैरव तो साधनी चपळ विभक्त अस्त्र निर्मितसे ऐसी योजनी सायक मुष्टी शर सोडिते झाले जेटी मग अष्टास्त्रांते प्रताप घोटी अंबराते मिरवले ते पाहुन या रेवणनाथे भस्म चिमुटी कवलुनी हाते एकदाची उत्तीर्ण अष्ट अस्त्राते मुखे करुणी जपिन्नला वातास्त्रावरी पर्वतास्त्र अग्नि अस्त्रावरी जलदास्त्र नागास्त्रावरी खगेशास्त्र व्यापरी तो जलपतसे धुमास्त्रावरी आदित्य नामी वासव शक्ती ते काळिका निर्मी शापादपी ब्रह्माखानी स्तवन अस्त्र त्या ओपी वजास्त्राते शक्रास्त्र जपोण भक्तास्त्र केले निर्माण मोहन अष्ट अस्त्रांचे निवारण एकाची वचने केले ते असो अष्टास्त्री अष्ट अस्त्रे जावून नाहीसे केले अंबरात जाण परिती अष्ट अस्त्रे उकलोण भैरवांबरी पडियेली तेने अष्ट भैरव झाले जर्जर शिवा लागी सांगती हेर हे महाराज उमावर भैरव क्षीण झाले ती ते एकुणी शिवचित्ती सिद्ध गोसुत केला निघोती आव्हानोनी रोहिणीपती त्रिशूळ हाती मिरवला चक्र खडग शर सायक अंकुश आणि डमरुदेक शंख नरकपाळ हस्ती एक नंदी वागदोर मिरवतसे ऐसी परिभूषण कामांतक तो शस्त्र संजोण परम संतापे उभा राहोण बहुत्वरे धावला ते पाहुनी रेवणनाथ चित्ती म्हणे युद्ध कासया बहुत एकाची अस्त्रे अप्रतापवंत शिवा लागी करावे जल्पुनी अस्त्र वाताकर्षण फुंकुनी देत भस्म जल्पुण ते प्रविष्ट होता तीव्रपण शिवश्वास आकर्षिला तेने कुरुणी उमा स्वामी विकळ झाला नंदी वरुणी धीर न धरवे मही लागुनी उलथोनिया पडियेला परम झाला गात्री विकळ
शस्त्रे मुठीची सुटली सकळ मुखी रुधिर लोटले तुंबळ सरिता पाठी मिरवले अष्टभैरव अष्टशस्त्रे करुणा तेही पडले जर्जर होऊन तीव्र प्रहारे मूर्छा येऊन महीवरती मिरवती सकळ पडले शुद्धी रहित अष्टशस्त्रे ती झाली गुप्त परी गंधर्वा हा सकळ वृत्तांत युद्ध पाहता समजला मग ते परम तातडी करुणा विष्णूसी ही जाणविती खुण परम अवस्थेशी ऐकुण कमलापती धाविनला मनोवेगा ते मागे टाकून शीघ्र पातला रमा रमण नाथा सन्मुख निकट येऊन हृदयी प्रीतीने कवळी तसे हृदयी कवळुनी योगमूर्ती म्हणे महाराज तपपती कवन कारणे विक्षेप चित्ती कोपानळ पेटला एरी म्हणे पंकजाक्ष मी सरस्वती विप्राच्या गृही प्रत्यक्ष असता शिवे धाडुनी यक्ष पुत्र त्याचा मारिला तरी त्या अभिप्राये करुण आता घेईन शिवाचा प्राण उपरी संजीवनी असले करुण बाळ उठविणे तयाचे नातरी रक्षिणे असेल प्राण तरी सप्त बाळे द्या आणून असे नाथ बोले वचन विष्णू त्या ते बोलत असे म्हणे महाराजा बाळे सप्त आहेत मज पाशी जीव दशा व्यक्त तरी सप्त ही जीव तुम्हा ते हस्तगत करीतो मी जीव दशा तुम्हा करिता अर्पण पुढे देह तुम्ही करा निर्माण असे नाथे ऐकुनी वचन अवश्य म्हणे तयाते मग वात प्रेरक अस्त्र जपुनी सावध केला शूळपाणी उपरी विभक्ती अस्त्र जपुनी गण सोडविले सगळीक स्थित मंत्र सुखवास सगण अष्टभैरवा लाविले भस्म तेही झाले सुकृप पूर्ण अस्त्र प्रहारा वेगळे मग सकळ सावध होऊनी प्रीती नमिते झाले योगपती मग सप्त जीवदशा देऊनी हाती बोळविला महाराजा प्राणास्त्रमुखी जपुण मही उतरला तपोधन शीघ्र विप्रगामी येऊन सरस्वती विप्रा सांगत असे म्हणे बारे पुत्र कलेवर कुटी मेना सम समग्र ऐसे एकता सरस्वती विप्र उकळी पुत्र वाहिला कुटणी केला मेना समान मग समग्र भाग दिला आणून मग तयाचे यथा विभाग करुण सप्तपुतळे बनविले सिद्ध पुतळे झाली यावर संजीवनी प्रयोगी वागुत्तर तिने सजीव झाले समग्र जीवदशा प्रकटुनी प्रकटती अट्टहास्य करुण रुदन करती सप्तही नंदन मग सरस्वती कांतेसी ओपन म्हणे पालन करी याचे मग द्वादश दिवसा पालकी घालून सप्तपुत्रांचे ठेविले नाम सारंगीनाथ द्वितीया कारण जोगिबा नाम ठेविले तृतीय बाळक निजानंद दिनानाथ नयननाथ मिरवला चतुर्थ यदुनाथ नामी पंचम समर्थ षष्ठ निरंजन नामी मिरवला सातवा महापुरुष घैनीनाथ असे सप्तपुरुष जग विख्यात पुढे 12 वर्षे रेवणनाथे अनुग्रहित केले ते मग त्या सप्त शिष्यां कारण सिद्ध केले विद्या ओपण जगी मिरवले सिद्ध म्हणून 84 सिद्धांतपे मग तेथेची राहुणी योगपती सेवा घेतसे साता हाती असो रेवणनाथ विटे प्रांती अद्यापपर्यंत नांदतसे असो ऐसे कथेचे सांगुलपण जो नित्य करी श्रवण पठण बाळ मृत्यूचा दोष जावण पुत्रवान होईल की बाळे होऊनी दोषे मरती तिने स्नुष्णात होऊनी कथे प्रती मग बाळे तियेची चेवली न जाती हे गोरक्ष बोलला जाणपा तरी ऐसी दोष निवारण कथा ऐकावी कामिकानी या उपरी वट सिद्धनाथाचे कथन स्वीकारावे श्रोत्यांनी पूर्वी सरस्वतीचे उद्देशे करुणा ब्रह्मवीर्य ग्रहाते पडले खचवण सर्पिणी मस्तकी अकस्मात येऊन आदळले ते समयी मौलदंडी पडले रेत तवती पाहे अकस्मात चित्ती म्हणे भक्ष महिते पडले आहे सुडाळ मग ते उचलून आननपुटी साठविती झाली आपुले बोटी परी साठवल्या रेत शेवटी गर्भवाडी लागला राहिला परी आस्तिकाशी समजुनी आले अंतराशी हे ब्रह्मवीर्य तक्षकात्मजेसी प्राप्त झाले तये वेळी झाले परी महासिद्ध उद्रा येईल अवतार प्रसिद्ध जो नवातील नारायण शुद्ध सिद्धनाथ म्हणतील जो ऐसे जाणुनी अस्तिक मुनी पाहता झाला तक्षक नंदिनी समीपती ते पाचारुणी बोलता झाला महाराजा म्हणे माया वो एक वचन तव तो भोगनवी दुर्बळवान तुझ उदरी नारायण आरवी होत्र येतो गे परी हे तू ते सांगावया कारण पुढे आहे दुर्घट विघ्न जनमे जय राजयाने सर्पसत्र मांडिलेसे सकळ ऋषींचा घेऊनी मेळ मग कुंडी ठेविला प्रळयानळ सर्प समिदा योजनी सबळ ऋषी मंत्र आव्हानी ती तरी माया वो सांगो किती बहुफड्यांची होईल आहुती ते अवगमोनी माझी चित्ती तुझ पाशी पातलो तरी आता गर्भभरणी स्वदेहाते वैसा आच्छादुनी एरी म्हणे कवनास्थानी राहुल पोनी महाराजा ऐसे बोलता वागुत्तर तो समीप देखला वट तरुवर तोही जुनाट काष्ट पोखर महीवरी मिरवतसे ते पाहुण्या आस्तिक मुनी म्हणे मायवो तक्षक नंदिनी या वट पोखरात संचरोणी प्राण आपुला रक्षिपे मग तक्षकात्मज बाळा रिगती झाली वटस्थळा काष्टपोखरी तपोवेल्हाळा ग्रोदर्पण भोगितसे परी आस्तिके अचळ वज्र प्रयोगी सिंचिला तरु अंबुभागी अचळ करुणी तरु वेगी हस्तिनापुरी चालेला जाऊनी मक मंडपात भेटुनी सकळ ऋषी ते गुप्त तक्षक सुतेचा सकळ वृत्तांत निवेदिला तयांसी म्हणे ब्रह्मवीर्य सनातवंत ते उदरी आहे नेमस्त तरी तो वट सिद्ध नागनाथ प्रकट होईल महाराजा ऐसे सांगतसे वर्तमान जो नवातील आरवी होत्र नारायण
सर्पसत्री आपण योजू नये तयासी पै ऐसे साकल्य वर्तमान ऐकुनी ऋषी तुकविती मान आपले हृदयी शोध करुण अवश्य म्हणती तयाते मग तक्षकात्मजा नाम पद्मिनी मंत्र प्रयोगी देती सोडुनी एरीकडे उर्गी गर्भिणी नवमासाते पुरलीसे तिकडे सर्पसत्र झाले समाप्त इकडे दिवस भरले नेमस्त मग प्रकृती अंड होऊनी उदित प्रसूत झाली पद्मिनी असो वटवृक्ष पोखरांत अंड राहिले दिवस बहुत आरवी होत्र नारायण त्यांत ईश्वर सत्ते संचरला दिवसेंदिवस अंडात वाढी लागलेसे जीववंत देह होता सामर्थ्यवंत भग्न झाले अंडते मग त्या तळवट पोखरांत बाळ रुदन करी अत्यंत निदळवाणी कोणी त्याते रक्षणाते नसेची जैसी जळांतील जळ मासोळी उड्डाण घेता पडे वेगळी मग ती अत्यंत चित्ती तळमळी तैसे झाले बाळका अट्टाहासे करीतसे रुदन ते पातला सुची ब्राह्मण गौड जाती अथर्वण वेदभूषणी मिरवतसे कोशधर्म तयाचे नाव आचारशील विद्यावान सहा शास्त्री पारंगत पूर्ण चतुर्विध जाणता तो अपर सूर्य तो सर्वज्ञान मूर्ती परी दरिद्र प्रारब्ध गती तेरे करुणी संसार रक्षिती परमचित्ती विटला विटला परी पत्रावळी कारण पाहता झाला वटस्थान पत्रे तोडावी हे मणी इच्छुना तया निकटी पातला निकट येता तया तरु तळवटी बाळ रडे ते कर्णपुटी एकुणी चहूकडे फिरवी दृष्टी तो काही दिसेना मनांत होय साशंकित म्हणी बाळ रुदन कोठे होत स्वर्गीचे सुरवर त्या ते पाहत बोलते झाले तयाते म्हणती कोशधर्मा सुशिळा एक या वटतरुत आहे बाळक तरी त्या मांदुसा तू पाईक दृष्टी गोचरण हवेसी तरी प्रज्ञावंता एक वचन तू ते मांदुस काढून आपल्या घरासी ते नेऊन संगोपन करी त्याचे तव घरी येता ते बालक सुदैव दशेचा उगवेल अर्क मग दरिद्रता सकळीक जाईल नासुनी महाराजा जैसे परीस अंग संगे करुण लोह जाती होय सुवर्ण मग षडगुणेश्वर तया कारण दृष्टी पडेना काळीमा तेवी तू बाळग्रही नेता सकळ हरेल व्यथा दरिद्रता बाळ नव्हे प्रत्यक्ष सविता आरवी होत्र नारायण तो ऐसे बोलुनी साचोकार सुरवरी पाठविला एकशर तेने तरु तो महिवर खंडुनिया पडी येला तरु खंड होता त्वरित तो कोशधर्म बाळ देखत बालार किरणी तेज अद्भुत नक्षत्रपती ते लाजविता बाळ तेजस्वी मनोहर अंबरी पाहते झाले सुरवर मग सगळी घेऊनी कुसुमभार वर्षाव करीती भावार्थे देखतांची पदपद्मा सगळी जोडुनी करयुग्मा नमोनिया योग संज्ञा कोशधर्मा बोलती ते म्हणती महाराजा सभाग्यवंत तू एक आहेसी भूमंडळात वटसिद्ध नागेशणात तू ते प्राप्त झाला असे तरी हा पद्मिनी नागिनी पोटी रक्षिला गेला तरुच्या तळवटी आणि सिद्धता पाहुनी त्या नागवटी नाथ मिरवल योग्यांचा ऐसी करणी झाली येत म्हणून नाम वटसिद्ध नागनाथ तरी तुम्ही आता महिते याची नाव पाचारा ऐसे ऐकुनी कोशधर्मे बाळ उचलिले अति प्रेमी परम आनंदे आपुले धाम सेवोनी कांते प्रती बोलत असे कवती कांता सुरादेवी परम प्राज्ञिक सुशीलमही धैर्य औदार्य सत्व पदवी लोकां माझी दावीत असे बाळ सुरादेवीने देखता म्हणे मजकडे त्या लावण्यवंता कवते दृष्टी गोचर करिता बाळ अर्का समान दिसत असे मग हासुनी बोले कोशधर्मा म्हणे महाराजा नरेंद्रोत्तमा बाळ कोणाचे उगमा आणि ते मज सांगा मज वाटते की बाळ नव्हे सानरूपी यमपिता झाला आहे की ईश्वरे सृष्टी पाहे दुजा चंद्र निर्मिला की विद्युलता सकळ लाजिरवाण की मेघा प्रति लपवो स्वरूपान म्हणून ईश्वरे तेज हरुण तुम्हा हाती दिदले की नक्षत्रांचा अपार मेळा नावडे ईश्वरा पृथक पाळा म्हणून हे समुच्चये करुणी गोळा तुम्हा लागी ओपिले ऐसे म्हणून स्नेहभरित बाळ उचलोनी हृदयी लावित मग कोशधर्मे सकळ वृत्तांत निवेदिला कांते ते सुरादेवीने सकळ कथन सुरवर वाक्यासी ऐकून परम पाहुनी समाधान पालका घालुनी हलवित मग हृदयी कवटाळीता बाळ पयाने दाटले कुच मंडळ पांढरावोनी बाळ मुख कमळ पयोधराग्री प्रेरित असे मग ते बाळ घोटित क्षीर जठराग्नीचा दाहक उभार शांत ओनी शांती पर बाळ मिरवे देहस्त अति लालने स्नेह भरित मार्जन हानुनी घातला पालकांत नाम ठेविले वटसिद्धनाथ ओव्या मंगळ घातसे मग दिवसेंदिवस राहणी घण सिंचन करी मोह संजीवन सुरादेवीचे पंचप्राण विजांकुरी लवलवती मग ती पल्लवाकार फळदावी भक्ती पर परी तीक्ष्ण कटु व्यवहार स्वप्ना माझी दिसेना जैसे तमारीचे गावी नांदू न शके तमाची पदवी की कामधेनूचे कासे ठाई शुदा नळे पिढीयेला देवी सुरादेवीचे अंतकरण कदान दर्शवी भिन्न दर्शन परम मोहे गेली वेष्टण पाषाण जेवी शेवाळी असो ऐसे सुखस्थित बाळा लोटले दिवस बहुत सप्तवरुषी कोशसुत मौजी बंधना मिरवला या उपरांतिक एके दिवशी सोडून या क्षेत्र काशी नागनाथ सहज खेळावयासी भागीरथी ते पातला टळटळीत भरले दोन प्रहर काशी विश्वेश्वराचे समोर बाळ क्रीडतसे मनोहर अर्कजेवी दुसरा तो तेची समयी अकस्मात येता झाला अत्री सुत
एतांची दृष्टी यथास्थित बाळावरी गेलीसे. तो बाळ तेजस्वी अर्कणीती खेळत आहे स्वस्तगती. बहु मुले बैसवोनी पंगती लटकेची अन्न वाटीतसे. मुले गड्या गड्या म्हणून धालो म्हणती सेवोनी अन्न. आता पुरे वाढणे वाढू नको आम्हासी. परी तो तयासी आग्रह करीत घ्या घ्या म्हणून वाचे वदत. न घे त्याची विनंती करीत रसाळवाणी करून या. ते पाहुनिया अनुसूया सुत पाहुनी मनी हास्य करीत. चित्ती म्हणे लटक्या अण्णा ते मुले धालो म्हणताती. तरी आता आपण संचरोण मुलां लागी द्यावे अन्न. मग प्रत्यक्ष बाळ तनू धरोण तया नवाजी संचरला. बाळ अंगणी उभा राहोण म्हणे अतीत आला तुम्हा कारणे. अन्न मागतो उदरा कारणे तृप्त त्या ते करावे. तवती मुले तीव्रपणे पाठी लागती वसवसोन म्हणती आमुचे मंडळात कोण आला असे आता खेळावया. कोणी दाटुनी पुढे येती कोणी शेला उगारीती कोणी पाषाण घेती हाती. जातोसी की मारू तुझ ऐसी मुले दाविती चिन्ह. ते श्री नागणा ते पाहोन सकळ मुलांची इच्छा पाहुन वारिता झाला स्वहस्ते. म्हणे गडे हो एका वचन आपण बैसलो सेवो अन्न. त्यात अतीत आला जाण त्यासी दौडू नये की. पहा आपुले घरी सांगे पिता विन्मुख कोणी न व्हा अतिता. पैसाची आपण भिक्षुक मागता आला आहे समयासी. काढूनी अंगावरील चीर अंग पुसितसे आपुले करी. गंध लावी भाळावरी शुष्क पूजा करीतसे. तरी अतिथीचे करुणी पूजन पोटभरी घालावे अन्न. प्रत्यक्षनाथ करी धरुण बाळे अंगणी वैसविला. लटकेची कल्पनेचे करुणी जीवन तया अतिथा घालिता स्नान. हस्तपादावरी फिरवून कृती क्षालन अंगाचे. लटके मनाचे करुणी सुमन हार गुंफिला कल्पने करुण. तो अतिथाचे गळा घालून लटका धूप दाविती. भावपूर्वक लावणी नयन ऐक्य करती पंचप्राण. परी सहज दृष्टी ते ज्ञानपण आरती करती अतिथीची. मग लटकेची पात्र पुढे ठेवून कल्पनी लटके आणुनी वाढती अन्न. मग उभय हस्त जोडून प्रार्थना करीती अतिथीची. नम्र वाचा रसाळ वचन म्हणती स्वामी सेवा अन्न. वारंवार नमस्कार करुण आणिक वाढू म्हणताती. ऐसे आदराचे चांगुलपण पाहुनिया अत्री नंदन. चित्ती म्हणे प्रज्ञावान बाळ सुशील आहे हा. उदार बुद्धी तृप्ती करुण वर्तत आहे तृत्वपणे. येतो पूर्वीची योग सृष्टी करुण योग्या वाचुनी घडेना. सुशब्द आणि विवेक शांती विचरे जयाचे देहाप्रती. जरी पूर्वीचा योग भ्रष्टगती योग्या वाचुनी घडेना. स्नान आणि हरणी स्थित याचक आर्तवान बहुत युक्ती. तरी पूर्वीची योग श्रेष्ठ गती योग्या वाचुनी घडेना. उदार बुद्धी धार्मिक स्थिती विचार रसाळ सर्वांप्रती. दुःख न देणी परांप्रती हे योग्या वाचुनी घडेना. ऐसे चित्ती अवगमुना शोधी तयाचा पूर्वजन्म. तो आर्वी गोत्र नारायण निज मानसी भासला. मग कृपा सिद्धी वरुणी युक्ती देता झाला तयाची हाती. जे जे वदेवानी निश्चिती ते ते पदार्थ मिरवावे. मग परम होऊनी हर्षयुक्त म्हणती हा एक उदेला महिनात. समीप बोलावूनी त्याते हस्तधरी तयाचा. उपरी करणी सांगे मात भोजन घाली सकळ मुलांते. परी तू नसेवी सिद्धी नाते कदा काळी बाळकारे. नाथ आग्रहे त्या वाढीत तरी ते पात्र मिरवे अति अद्भुत. ज्या पदार्थाचे नाम वदत तो पदार्थ मिरवे पात्रावरी. मग ती वाळे अज्ञानपणी साचौकारी करती भोजन. ऐसे लोटले बहुत दिन नित्य खेळ खेळताती. स्वनाम सांगुनी अत्री नंदन चालता झाला पुसोनी नाम. एरीकडे पंक्ती बैसवण भोजन खेळी खेळती. आपुलाले ग्रही जाऊन सेविती काही किंचित अन्न. ते साठी बोटी करुण अन्न नासती विकृती ते. येथे यथेष्ट इच्छे समान सर्व पदार्थ षड्रसांना. मग ते गृहीचे कदन्न तुच्छपणी वाटले त्या. जे ब्रह्मरूप रसा ते धाले आपपर सकळ विसरले. माया द्वैतकांची सी बैसले लाळ घोटीत सेवावया. की हाटक तगट जडावासी नवरत्न कुंदन त्या भूषणासी. ते काय करुणी काच मण्यासी स्पर्शित होतील चित्तांत. की सुरंग रंगी धाम मंचकी कुसुमा गंधा गरु सेविता थोरकी. तो ध्वजनी दुर्गंध लोकी गल्ली माझी पडेल की. त्वयाई मुले सकळ सेविती षड्रसांना ते अमळ. तया ग्रहीचे कदन्न केवळ मिष्ट काही लागेना. मग ते तयाचे तातमात ग्रही मुलांशी पुसती यथार्थ. तेही वदती प्रांजळवंत षड्रस खेळ अन्नाचा. म्हणती तुम्ही दरिद्रपणी सेविता कदन्न कांजी पाणी. आम्ही नित्य सुर नदीवर जाऊनी षड्रस अन्न सेवितो. तो ते असत्य मानुनी चित्ती गुप्त वेशे धृणी पाहती. सरिता तिरी बैसहुनी पंक्ती नागनाथ वाढीतसे. मग ती चर्चा सर्वांगृही प्रकट झाली सर्वदेही. मग कोश धर्मासी सर्वही सुसविती अर्थाते. म्हणती विप्रातव नंदन स्वर्ग सरिते नित्य जावण. अपार पंक्ती बैसवण षड्रसान्न वाढीतसे. आम्ही प्रत्यक्ष पाहुनी दृष्टी बोलतो तू ते वागवटी.
पात्रे विन उभय करपुटी इच्छान्न वाढीतसे नेनो कैशी करीतो गती उगला हात ठेवितो क्षिती पदार्थ विवरणा वाचे प्रती होता पदार्थ मिरवत ऐसे एकुणी कोशधर्म आठवी केले सुरवरांचे वचन की पुढे पाहुणी सिद्ध कर्म सिद्ध नामे मिरवेला हा ऐसी कोण जाणुनी चित्ती म्हणे आश्चर्य दावी लोकांप्रती ऐसे कोणासही या क्षिती घडून येत नसे की धिक्कार करुणी तयांचा बाळ विकारी असत्यवाचा एके दिवशी हस्तसुताचा धृणी बैसवी अंकासनी घेऊन या मुख चुंबन आणि कुरवाळी हस्ते वदन म्हणे बारी मुलांकारणे भोजन घालिसी कैसे तू ऐसे पुसता कोडे करुण तोही दाखलास तेही करुण तातासी म्हणे तुझ भोजन तेसेची घालितो आता मी अंकीहून तत्काळ उठवण क्षिती हस्त ठेवी पात्र म्हणून तो ते प्रत्यक्ष पात्री दिसे अन्न कोशधर्म पाहत असे उपरी बहुधा प्रत्यक्षपणी तो ते पदार्थ दिसती नैनी खाद्ये उपजली हे पाहोनी म्हणे आश्चर्य मानिले मग मान तुकावणी कोशधर्म म्हणे बाळा होते कैसे कर्म प्रसन्न झाले त्याचे नाम मज लागी सांगावे यावरी म्हणे ताता एक अमुचे खेळी आले बालक तेने सांगितले कौतुक ते तुझ प्रती सांगतो तेने माझा हस्त धरून उगाची कान फुंकोण मौळी हस्त ठेवून वाडावया लाविले परी ते पोरा अमुचे मेळी सहज रीती आले खेळी परी त्या पोरी करुणी रळी वारिल्या म्या सकळांते उपरी मी त्या मुलांकारणे तोषविले मोठ्या गौरवाने जैसे तुम्ही अतिथी कारणे गौरवी तसा महाराजा लटक मटक स्नान भोजन सारुणी दयाचे पूजिले चरण नमस्कारुणी ते देखोन वळविला महाराजा ऐसे एकुणी कोशधर्म आल्या अतिथा धरुणी नेम बाळा हाती अतिथी पूजा करुण तुष्ट चित्ते बोळवी ऐसा पाहुणी विप्रनेम परम संतोषला दत्तात्रेय नाम चित्ती म्हणे मार्ग सुगम बाळा लागी लादला तेने करुणी सकळ क्षेत्रांत कीर्ती वाढली असंभावित महासिद्ध नारायणनाथ कितीकांनी आराधिला मग शतानुशत सहस्र पंक्ती षड्रस अन्ये सेवुनी जाती बहुतांची कार्ये होती कणक धनवसना पावती ते मग जिकडे तिकडे नागेश सिद्ध कीर्ती वानिती जन प्रसिद्ध पंचविषया संतोषोनी इच्छले कामा फळतसे मग अंगी आले शहाणपण देहाचे गेले अज्ञानपण एके दिवशी ब्रह्मनंदन ताता जवळी बैसला तातासी म्हणे महाराज मम हाते पुढे जगाची सोज तरी कवणे अर्थी जगाचे काज कवण्या अर्थे फळतसे दत्तात्रेय नामे बाळवेश बाळपणी भेटला आम्हास तरी कोण महापुरुष प्रतापी बळे आगळा तात म्हणी तो दत्तात्रेय मुनी प्रिय देवांचा अवतार भुवनी सुफळ प्रारब्धे गेला भेटुनी तुझ लागी पाडसा नागेश म्हणे आता परतवण ऐसा भेटेला अत्री नंदन हे सांगे मज लागुण निवेदन करी महाराजा या उपरी बोले कोशधर्म बाळा तयाची भेटी दुर्गम तो एके ठाई नसे नेमा अनेक क्षेत्री हिंडतसे कोल्हापूर पांचाळेश्वर काशी क्षेत्र मातापूर ऐसी हिंडता अनेक क्षेत्रे कोठे पाहसी पाडसा परी प्रारब्ध योगे करुणी भेटतसे दत्तात्रेय मुनी यत्न केला भेटी लागुनी आतुडेना बाळका देसा कल्पतरू चिंतामणी निधी परिस लावण्य खाणी बारे नातुडे यत्ने करुणी अवचटपणी मिळते ते त्याची रीती अत्री नंदन प्राप्त नव्हे यत्ने करुण ऐसे सांगुनी कोशधर्म बाहेर गेला कार्यासी एरीकडे नागनाथ हृदयी आपले विचारित की ऐसा रवी सनातवंत इस दृष्टीने पहावा परी पांचाळेश्वरी मातापुरी जाऊनी शोधावे कोल्हापुरी जेथे जेथे वास धरित्री तेथे तेथे शोधावे मग पुसोनी मातेसी निगता झाला मुनी शोधासी मातापुरादी पांचाळेश्वरासी पाहू पातला कोल्हापुरी क्षेत्र कोल्हापुरी संचरोण पुसता होय जना कारणी की येथे तो अत्री नंदन कोणे ठाई राहत असे ऐसे एकुणी लोक हासती वेड लागले तुते म्हणती अवधूत येतसे क्षेत्राप्रती तो कोणा प्रकट नव्हे रे कोण्या स्वरूपी येथे येऊन जात आहे भिक्षा मागुण ऐसे जनाचे बोल ऐकून प्रत्युत्तर त्या देतसे म्हणे येथे भिक्षे कारणे येत आहे अत्री नंदन तरी अन्य क्षेत्री भिक्षा मागणे तया घडत नाही की एरी म्हणती त्यासी भिक्षा मागावी कोल्हापुराशी या व्यतिरिक्त अन्य क्षेत्राशी अन्न न सेवी मागोनी अन्य क्षेत्री तया अन्न चित्ती न वाटे सुधाळपण व्यासवकेसे ग्राम आन पुण्यक्षेत्र हे असे जरी या गावी न मिळे अन्य तरी उपवास करी अत्री नंदन परी अन्य क्षेत्री सेविना अरे या गावीचे शाकपत्र मानित आहे परम पवित्र परी अन्य गावीचे पक्वान्न स्वतंत्र विटाळा परी मानितसे जैसे एक पत्नी नरा कृप असेल जरी दारा तरी तीच भोगी व्यभिचारा लावण्य लतिका आकळीना की विप्र करींचे कदन्न सोडुनी शूद्राचे षड्रस अन्न सेविले काय प्रसिद्ध ब्राह्मण मनी देवतान वरीचा देवी दत्त क्षेत्र हे सोडून कदा न पाहे अन्य ग्राम ऐसे त्या जनाचे बोल ऐकून विचार करी मगनाथ चित्ती म्हणे करुणी पाकाग्नी ग्रामात भेटून द्यावा अग्नी सकळ क्षेत्रा भोजन घालुनी पाठवावे ग्रही ग्रही मग तो स्वामी येता भिक्षेसी कोठुनी अन्न वाढीती त्यासी मग सहजची स्वकीर्तीसी आपणापासी येईल की येईल परी सिद्ध अन्न घेणार नाही भिक्षे लागुणा याची ओळखी जाणोनी खुणा आय वंदावे तयाचे आणिक माझे विचारुनी नामा गेला आहे योगधमा तरी तोही भेटल कृपे करुणा नामाभिधान ऐकोनी आणि मजही गेला सांगोनी जाण
ही सेवू नको सिद्धांना आणि काते घाली भोजन तुष्ट करी क्षुधार्थी ऐसी सांगुनी गेला मात तो सेविनार नाही सिद्धांना ते ऐसा उपाय योजनी चित्तांत लक्ष्मी देवळी संचरला भेटुनी पुजारी यासी ओवरी एक रहावयासी मागुनी घेत अति प्रीतीसी बंदोबस्ती नेटकी परी तो पुजारी भक्तिवान अतित पूजा करुण नित्य पंक्तीशी घेवण भोजना ते सारितसे ऐसे लोटता काही दिवस आचारुणी पुजाऱ्यास म्हणे माझा आहे मानस ग्राम भोजन घालावे परी तुम्ही साय होऊनी माते खटपटीस सारावे कृत्य तव तो हासुनी बोले त्याते फार बरे आहे जी आम्ही खटपट करू सगण परी तुम्हा पासी कोठे अन्न उगेची कैसे ग्राम भोजन सबळ सामर्थ्य असावे नात म्हणे एका वचन सर्व सामग्री ठेविली करुण परी खटपटीची अंगवण करा कार्य सिद्ध हे मग तो अवश्य म्हणून त्याते बोले आमुचे काय जाते पुण्यासाठी धर्मकृत्य घडून येते आम्हासी असे बोलून नाथा ते पुजारी गेला स्वकार्याते एरीकडे ओवरीत काय करी महाराजा कोरडे अन्नाचे घेऊनी नाम क्षितिशी ठेवी कर पद्म तो कणक राशी पर्वता समान तया ठाई बैसल्या एशा परी अपारदाशी निर्मिता झाला स्वकरेसी धृत स्नेहादी साठवणासी ओवरी माझी विराजवीत मग येऊनी पुजाऱ्यासी सदनी आणिला करी कवळोनी ओवरी माझी शीघ्रगती नेवोनी सिद्धाश्रम दाविला यावरी आता पुढे कथन अन्न क्षत्री इच्छे समान श्री नागेंद्र सिद्ध करवणा भेट घेईल दत्ताची तरी ती कथा सुधारस पुढे सेवा श्रवण द्वारास धुंडी सुतमालू सुरस हरी कृपे सांगेल की स्वस्ती श्री भक्ती कथासार समंत गोरक्ष काव्य किमिहागार सदा परिसोत भाविक चतुर षट्त्रिशन्तितमाध्याय गौडः श्रीकृष्णार्पणमस्तु शुभं भवतु श्रीरस्तु श्री नवनाथ भक्तिसार षट्त्रिशन्तितमाध्याय समाप्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ।